नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत असा नाश्ता जो झटपट तयार होतो, खूपच स्वादिष्ट लागतो आणि अगदी हॉटेलसारखा सॉफ्ट, क्रिस्पी असतो. तर हा आहे रवा उत्तपम. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झटपट रवा उत्तपम करतोय त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलाय आणि त्याच्यातच अर्धा कप घट्ट दही घातलेला आहे. तुम्ही दह्याऐवजी ताक वापरलं तरी चालेल. यामध्ये आता गरजेप्रमाणे पाणी सुद्धा घालत जाऊया. जास्त घट्ट किंवा जास्त सैल असं बॅटर बनवायचं नाहीये. मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला. असं थोडं थोडं करत पाणी घालत फेटून घ्यायचं आहे. दही किंवा ताक वापरल्यामुळे ना रवा उत्तपम हे जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतात. तसेच आंबट गोड लागतात चवीला. हॉटेलसारखे मऊ टेक्स्चर सुद्धा येते आणि दही वापरल्यामुळे रवा नीट फुलायला मदत सुद्धा होते. त्यामुळे नुसतं पाणी न वापरता दही किंवा ताकाचा सुद्धा वापर करावा. हे बॅटर आता आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूयात म्हणजे रवा छान फुलून येईल. यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो जसे की मी आता कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालत आहे. तुम्ही फक्त कांद्यापासून किंवा टोमॅटोपासून हा उत्तपम बनवू शकता. हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स वापरू शकता. तसेच भोपळी मिरची किंवा गाजर किसून घालू शकता. सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्या की यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात. बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाहीये, अशा पद्धतीचं असलं पाहिजे. जर उत्तपम तुम्हाला जास्त सॉफ्ट, स्पॉन्जी आणि हलका करायचा असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा घालू शकता. पण मी हा बिना सोडा वापरता उत्तपम तयार करणार आहे. आता लगेचच आपण याचे उत्तपम बनवायला घेऊयात. नॉनस्टिक पॅन घ्यायचा, त्यावरती तेल किंवा बटर, तूप लावून घ्यायचं. पॅन चांगला गरम झाला की मगच याच्या मधोमध बॅटर सोडायचं. शक्य होईल तसा गोल आकाराचा करून घ्यायचा. डोशासारखा फार पातळ ठेवायचा नाही. वरून थोडंसं तेल टाका, झाकण ठेवून मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं शेकून घ्या. झाकण ठेवून शेकवल्यास उत्तपम जास्त सॉफ्ट होतात. आता झाकण काढल्यानंतर काविलत्याने खालची साईड सुटते का बघायचे आहे. जास्त गडबड करायची नाहीये. खालची साईड व्यवस्थित शेकून द्यायची आहे आणि मगच पलटी करायचा. दुसऱ्या साईडून सुद्धा अगदी खरपूस खमंग शेकून घ्यायचा. उत्तपमला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. हलकासा असा दाबून घ्यायचा. तेल, तूप, बटर लावून छान असा मध्यम आचेवरती भाजून घ्या. सकाळच्या धावपळीमध्ये काय नाश्ता बनवायचा हे सुचत नाही. त्यावेळेला अगदी झटपट बनणारा असा रवा उत्तपम तुम्ही बनवू शकता आणि टिफिनमध्ये देऊ शकता. या मिश्रणामध्ये साधारण 3 मध्यम आकाराचे उत्तपम तयार होतात. बघा, जास्त घाई न करता आपण दोन्ही बाजू याच्या छान अशा सोनेरी रंगावरती शेकवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर उत्तपम क्रिस्पी हवा असेल तर शेवटचे 2 मिनिटं तुम्ही मोठ्या आचेवरती भाजून घ्या. मस्त असा सॉफ्ट, स्पॉन्जी, लुसलुशीत उत्तपम तयार झालेला आहे. तुम्ही हा खोबऱ्याच्या चटणी बरोबर तसेच टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करू शकता. असे सॉफ्ट, स्पॉन्जी उत्तपम जर बनवायचे असतील तर रवा चांगला भिजू द्या. कमीत कमी 15 मिनिटं तरी आपल्याला रवा भिजवून घ्यावा लागतो. इनो किंवा खाण्याचा सोडा वापरणार असाल तर तो तुम्ही शेवटी टाका आणि लगेचच त्याचे उत्तपम बनवायला घ्या, नाहीतर उत्तपम फ्लॅट होतील. रेसिपी सेव्ह करा आणि असे गरमागरम उत्तपम तुम्ही सगळ्यांना खायला घाला. रेसिपी जर आजची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.